नेहमी नेहमी गळचेपी करायचा जो प्रयत्न करतोय मराठी माणूस तोडून पाडणार खालती, त्यांना सोडणार नाही। बघा आता मीरा भाईंदरमध्ये काय होतंय ते। मीरा भाईंदरचा महा मराठीचा आहे, सर्वांनी लक्षात ठेवावा। आधी मराठीचा आहे, मीरा भाईंदरचा महा मराठीचा आहे। नक्कीच आपण पाहतोय की सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। ज्या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणाहून मनसेचे सर्व पदाधिकारी, मराठी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आता मोर्चाच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कोरोना ताब्यात घेण्यासाठी काही खाजगी बसेस असतील। तर हे दृश्य आपण पाहतोय मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी आता मुंबई त्याचबरोबर आसपासचे मनसे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे। ज्या मनसे कार्यकर्त्यांना सकाळपासून पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, ज्या बँक्वेट हॉलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं होतं, अभिजित पानसे त्या ठिकाणी पोहोचले आणि पुन्हा एकदा पोलिसांचं कडं तोडून हे सर्व मनसे कार्यकर्ते आणि नेते हे पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी रवाना झालेले आहेत। थोड्याच वेळात ते या ठिकाणी पोहोचतील आणि पुन्हा एकदा पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे मात्र सरकारचे प्रतिनिधी असलेले मंत्री प्रताप सरनाईक हे देखील पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप करत आपण स्वतः आता या मोर्चामध्ये सहभागी होणार आहोत असं म्हणून ते मुंबईवरून आता मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेले आहेत आणि पोलीस मला अटक करतात का हे मी पाहतो अशा शब्दांमध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढलेला होता, त्या व्यापाऱ्यांच्या मोर्चाला एक प्रकारे संरक्षण देण्याचं काम पोलिसांनी केलं, मात्र आम्ही निवेदन दिलं, आम्ही मागणी केली, मात्र आमच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली असा आरोप करत मनसे नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त मीरा भाईंदरमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच आज पहाटेच्या सुमारास साधारणपणे 3 वाजता अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि सकाळपासूनच ज्या ठिकाणावरून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणावरून आता एकेका मनसे कार्यकर्त्याला, शिवसैनिकाला, त्याचबरोबर सर्वसामान्य मराठी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मोठ्या संख्येने मनसे पदाधिकारी आता राज्यभरातून या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। मुंबई त्याचबरोबर आसपासच्या शहरांमधून देखील मनसे कार्यकर्ते मीरा भाईंदरमध्ये पोहोचायला सुरुवात झाली आहे आणि या सर्वांना पोलीस आता ताब्यात घेत आहेत। मात्र ज्या बँक्वेट हॉलमध्ये या सर्वांना ताब्यात घेऊन ठेवण्यात आलेलं होतं तिथून अभिजित पानसे यांच्या नेतृत्वाखाली ते सर्व मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी पुन्हा एकदा मोर्चाच्या ठिकाणी निघालेले आहेत। त्यामुळे थोड्याच वेळात हे सर्वजण त्या ठिकाणी पोहोचतील, पुन्हा एकदा मोर्चाला सुरुवात होणार आहे। त्यावेळी पोलीस काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरीकडे सरकारचे प्रतिनिधी असलेले प्रताप सरनाईक हे देखील पोलिसांवर गुंडगिरीचा आरोप करतायत आणि आपण स्वतः या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी निघालेलो आहोत असं सांगत त्यांनी आता मुंबईवरून ते मीरा भाईंदरच्या दिशेने निघालेले आहेत। ताब्यात यासाठी घेतलं होतं की त्यांना माहिती होतं हे जर एकत्र आले तर कंट्रोल होणार नाही, म्हणून त्यांनी आम्हाला तिथे जमा केलं। पण आम्ही त्यांना नावरलं गेलो, आम्ही परत मोर्चामध्ये सामील होणार नाही। आणि त्यांचा जेव्हा मोर्चा निघाला की मराठी माणसाची जी एकजूटता आहे हे त्यांना बघवत नव्हती। एक मराठा लाख मराठा असतो हे त्यांना कळून चुकलेलं, म्हणून त्यांनी हा मोर्चा थांबवलाय। त्या दिवशीचा जो व्यापाऱ्यांचा मोर्चा निघाला तेव्हा कुठे पोलीस नव्हते आणि आज मराठ्यांचा एकजूटता त्यांना बघवली नाही, त्यांना एकत्र येऊ द्यायचं नाहीये मराठ्यांना, म्हणून हे तुकड्यांमध्ये पोलिसांना दबाव घालून हे सगळ्यांना लांब करण्यात आलेलं आहे। कितीही तुम्ही पत्र द्या, कितीही दबाव घाला, तरी आम्ही थांबणार नाही। मोर्चा निघणार म्हणजे निघणार। मराठीच्या अस्मितेचा